राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला। महायुतीतील एका मंत्र्याला 500 कोटी तर दुसऱ्या मंत्र्याला 700 कोटींचा भूखंड दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांचा आहे। समाजासाठी बेलापुरातील 500 कोटींचा भूखंड कोणतेही टेंडर न काढता मंत्री संजय राठोडांनी स्वतःच्या घशात घातला असं वडेट्टीवार म्हणाले। तर बिल्डर मंत्र्यांनी 700 कोटी किमतीचा भूखंड खासगी संस्थेला दिल्याचाही आरोप वडेट्टीवार यांनी केला। मिळेल तो भूखंड उचलून घशात घालण्याचा एकमेव धंदा महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे। संजय राठोड नावाचे जलसंधारण खात्याचे मंत्री सुरत, गुवाहाटी, गोवा वाया गोवा परतीचा प्रवास करून आलेले हे मंत्री यांनी बेलापूरमध्ये तब्बल 1.5 एकर मोक्याचा भूखंड कागदपत्राची हेराफेरी करून घशात घातला। यात राठोड यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याचं स्पष्टपणे आणि सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहे। कुलाब्यातील ताजच्या मागच्या बाजूला सरकारी कार्यालय इमारती नाही म्हणून भाड्याने आहेत आणि जो भूखंड उपलब्ध आहे तो मात्र लोकांच्या घशात घालतायत। हा बिल्डर मंत्री याच्या मागे आहे आणि या बिल्डर मंत्र्यांनी हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी केलेला दबाव तंत्राचा वापर यामध्ये स्पष्ट दिसतो आहे। 700 कोटीचा भूखंड एका मंत्र्याला, 500 कोटीचा भूखंड दुसऱ्या मंत्र्याला, सगळे नियम धाब्यावर बसवून या भूखंडाची विल्हेवाट हे सरकार लावत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।